तडफडून मरतायत आणि ते अन्न मात्र त्यांचा साठा करून ठेवतायत. अशा प्रकारचं सगळं जे चित्र तयार आहे, नफ्यासाठी अन्न गोळा करतायत आणि लोकांना खायला नाही, हे आम्हाला मान्य नाही. याचा मी विरोध करणार, प्राणपणाने करणार. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं प्रामाणिकपणाची कबुली देण्याची मी 2-3च गोष्टी तुमच्याशी शेअर करेल. आणखीन तुमचा जास्त वेळ घेणार नाही. परंतु एकदा काय झालं की त्यांना चंपारण्याचा सत्याग्रह होता. तिथं निळीच्या मजुरांची खूप पिळवणूक व्हायची. रात्रंदिवस काम करून घेतलं जायचं आणि त्याचा पुरेसा मोबदला दिला जायचा. मग ते गांधीजींकडे आले. त्यांनी आफ्रिकेतला सत्याग्रह यशस्वी केलेला होता. खूप नावलौकिक झाला होता. गांधीजींकडे आल्यानंतर गांधीजींनी चंपारण्याला जाऊन स्वतः पाणी करायचं ठरवलं. आणि ते केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की भयंकर स्थिती आहे. मग त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत हे बंद होत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. तिथल्या कलेक्टरनी त्यांना हुकूम काढला, अजिबात चालणार नाही, आमच्या जिल्ह्यात पाय ठेवायचा नाही तर शिक्षा करू. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, शिक्षा करा, मी जाणार नाही, माझ्या बांधवांना सोडून मी एकटा जाणार नाही. आणि असं झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, कोर्टासमोर हजर केलं. कोर्ट त्यावेळेचं काय नावाला कोर्ट होतं, तिथं देशी माणसाला न्याय मिळण्याचा काही विषय नव्हता. असं असताना त्या कोर्टातल्या न्यायाधीशाने त्यांना विचारलं, गुन्हा मान्य का? त्यांनी सांगितलं, हो, हा गुन्हा तुमच्या कायद्याच्या दृष्टीने असलेला गुन्हा मान्य, परंतु मी गुन्हा केलेला नाही. मी पुन्हा पुन्हा हा गुन्हा करेल तुमच्या दृष्टीने असलेला, कारण ते नैतिक आहे, जे चांगलं आहे, नैतिक आहे, सत्य आहे, ते करण्याकरता मी पुन्हा पुन्हा शिक्षा भोगायला तयार आहे. तुम्ही तुमच्या कायद्याने शिक्षा करा. ते जज उठून उभे राहिले की माझ्या कोर्टामध्ये आज पहिल्यांदा असा एक माणूस आलेला आहे की ज्याचा मी खूप आदर करतो आणि मला अतिशय वाईट वाटतं की या माणसाला शिक्षा करावी म्हणून. इतकी ताकद असते की विरोधक सुद्धा आपलेसे होतात. विरोधक सुद्धा त्यांच्याकरता देश विदेशातल्या अनेक मंडळी त्यांच्यापासून प्रेरणा घेतलं. तुम्हाला माहितीये, काळ्या लोकांना गुलाम म्हणून वागवायचे अमेरिकेमध्ये. त्या गुलामगिरी विरुद्धच्या लढ्याचे जे नेते आहेत, अब्राहम लिंकन आहेत, मार्टिन ल्युथर किंग आहेत, या मार्टिन ल्युथर किंगची सुद्धा प्रेरणा कुठून होती? गांधीजी होते. दक्षिण आफ्रिकेने जे स्वातंत्र्य मिळवलं, त्यांनाही ब्रिटिशांनी गुलामीत ठेवलं होतं. त्यांचे नेल्सन मंडेला म्हणून मोठे लढाऊ नेते होते. त्या नेल्सन मंडेलांना सुद्धा प्रेरणा कुठून मिळाली? तर गांधीजींकडून मिळाली. गांधीजींचं वाचन अफाट होतं. आपलं किती वाचन आहे? आपण किती वाचलंय गांधीजींबद्दल? तुम्ही जर आता नेट वापरायला शिकलेले आहात, तुम्हाला इंटरनेट वापरता येते, तर माझं तुम्हाला आव्हान राहील, गांधीजींच्या बद्दल मराठीमध्ये छान छान पुस्तकं, एम के गांधी, मोहनदास करमचंद गांधी या नावाने तुम्ही त्यांच्या गोष्टी जरी तुम्ही शोधायला सुरुवात केली तर तुम्हाला अफाट खजिना सापडेल. असा खजिना सापडेल की तुम्हाला वाटेल, अरे एवढे दिवस मी हे बघितलं कसं नाही, माझ्या लक्षात कसं आलं नाही की इतके छान छान गोष्टी आहे, मला शिकवणाऱ्या, मला प्रेरणा देणाऱ्या, मला मोठं करणारा, मला कोणीतरी खूप काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचं आहे, असं जर मला वाटायचं असेल तर जे लोक मोठे झाले त्यांच्या आयुष्यातून मी काही शिकलं पाहिजे, त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे, त्यांच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. तर मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही प्रत्येकाने किमान 3 ते 5 गोष्टी यातल्या कुठल्या तरी त्यांच्याबद्दलच्या वाचाव्या, नेटवर शोधाव्या, आणि शक्य झालं तर तुमच्या मॅडमना त्या सांगता आल्या तुम्हाला कधी, किंवा त्याच्याबद्दल थोडक्यात जरी तुम्हाला कल्पना देता आली की मी या गोष्टी वाचल्या, त्या लिहून ठेवा, त्याची नोंद ठेवा, असं जरी करता आलं तरी खूप छान झालं असं मी म्हणेन. आणखीन अनेक प्रसंग आहे, परंतु मी 2च महत्वाच्या गोष्टींबद्दल आता बोलणार आहे. एक म्हणजे आपण भेदाभेद किती करतो. एखादा श्रीमंत असला तर त्याच्या मागे पुढे फिरायचं, एखादा गरीब असला तर त्याची हेटाळणी करायची. सगळ्यात पहिलं हे थांबवलं पाहिजे. आपण इथं आलो, आपण योगायोगाने श्रीमंत घरात जन्मलो म्हणून आपल्याला चांगले कपडे आहेत, पण म्हणून ज्याला नशिबाने ते मिळाले नाही त्याची हेटाळणी करावी का? त्याच्याकडे तुच्छतेने बघावं का? त्याची खोडी काढावी का? त्याचा फाटलेला शर्ट आणखीन पाडावा का? नाही, हे चुकूनही आपल्याकडून घडता कामा नये. हे पाप आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला असं सांगणार आहे की गांधीजींनी भेदाभेदाला नेहमी विरोध केला, नेहमी विरोध केला. अस्पृश्यता नावाचं एक पद्धत त्यावेळेला होती. म्हणजे काहींना स्पर्श नाही करायचं, काही कामं हलकी मानायचे. तर ही कामं हलकी मानण्याची सवय कुठून लागली? सांगा बरं, भांडी घासली नाही तर तुम्हाला स्वच्छ जेवण तर मिळू शकतं का? मग भांडी घासणं हलकं काम कसं? गांधीजींना स्वतःला बॅरिस्टर असलेला माणूस, त्यावेळेचे 4,000 रुपये मासिक प्राप्ती असलेला माणूस, पण सगळ्यांसारखं 40 रुपयामध्ये भागवायचं, सगळ्या सत्याग्रहींसारखं. आणि त्या माणसाने बघितलं की ढोर लोकांना आपल्याला स्पर्श करू देत नाही का? तर ते मेलेल्या प्राण्यांची कातडी काढतात, त्यांचं मांस खातात वगैरे म्हणून. मग त्यांनी स्वतः मेलेल्या जनावराचं मांस आपल्याला काढता येईल का, त्याच्यापासून चामड्याचे आपल्याला जोडे बनवता येतील का, स्वतः प्रयोग केले.
त्यांची कटिंग करायला कोणी तयार नसायचं दक्षिण आफ्रिकेमध्ये. स्वतः कटिंग करून बघितली, काय कमीपणा आहे. स्वतः सुतार काम करून बघितलं, स्वतः धोबी काम करून बघितलं, स्वतः शुश्रूषा केली. आजही आपण कुष्ठरोगी समोर दिसला, एखादा रोगी दिसला तर आपण तिरस्कार करतो. परंतु गांधीजींनी त्या काळामध्ये त्यांच्या आश्रमात परचुरे शास्त्री नावाच्या एका विद्वान गृहस्थाला स्वतः शुश्रूषा करायचे, त्याच्या जखमा धुवायचे, त्याला पट्टी करायचे, त्याचे उपचार करायचे. तिरस्कार न करता माणसाला माणूस म्हणून जाणून घेण्याचा गुण आपल्यामध्ये आला तर खऱ्या अर्थाने आपण काही ना काही शिकलो असं त्याचा अर्थ होईल. म्हणून माझं तुम्हाला एक महत्वाचं आव्हान राहील की तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये भेदाभेद करता कामा नये. किमान तुम्ही 3 ते 4 मुस्लिम मित्र मिळवण्याचा मुद्दाम प्रयत्न करा. समजेल तुम्हाला. कोणीतरी सांगतं म्हणून हा धर्म वाईट, तो धर्म वाईट, असं कोणाविषयी ग्रह करायचा का? कोणी नुसतं सांगितलं म्हणून ऐकीव माहितीवरती विश्वास ठेवायचा का? खरंच बघूया ना जवळून काय आहे ते, कसे जगतात, काय खातात, ईद म्हणजे नक्की काय असतं, ईदच्या दिवशी ते कसं साजरा करतात, ते काय एकमेकांना भेटतात का शिवीगाळ करतात? मग तुम्हाला कोणी सांगितलं की नाही आमके सगळे लोक वाईट असतात, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये. कारण माणूस इथून तिथून सारखा आहे. माणसाला काही जखम झाली तर निघणारं रक्त सारखं आहे. त्याचं रक्त तुम्हाला चालतं. अडीअडचणीमध्ये रक्तदानामध्ये ते रक्त मिळालं तर चालतं. मग इतर ठिकाणी कशी ही लोक तुम्हाला चालत नाही? तर कुठल्याही प्रकारे कोणीही तुम्हाला माणसाचा द्वेष करायला सांगितलं धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती, भाषेच्या नावावरती, की तो अमक्या भाषेचा आहे, तो भामटा आहे, ते सगळे लबाड आहेत, तो त्या प्रदेशात राहतो म्हणून लबाड आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन माणसातला माणूस आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण ही सवय स्वतःला लावू, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला आपण तयार राहू की हे काय चाललेलं आहे, त्याच्या मागचं खरं कारण काय, त्याच्या मागे काय केलं तर आपल्याला बदल करता येईल, असं चिंतन आपल्या मनामध्ये सुरू होईल. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण शिक्षित झालो असं म्हणता येईल. तोपर्यंत आपण फक्त पढत मूर्ख असतो, म्हणजे फक्त पुस्तकं शिकलेलो आहे, ते पाठ केलं पण त्याचा अर्थ आपल्याला कळला नाही, त्याच्या मागचं विज्ञान शोधायचा आपण प्रयत्न केला नाही, त्याच्यामुळे आपल्या मनाला काही प्रश्न पडले नाही, आपल्याला कुठेही त्याच्यामुळे असं वाटलं नाही की नाही आपण स्वतः याच्यात खोलात जाऊन शोधलं पाहिजे. असं जर त्याच्यातून घडत नसेल तर त्या शिक्षणाचा काही एक उपयोग नसतो मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला यावेळेस असं आवाहन करेल की खूप शिका, खूप वाचा, खूप जाणून घ्या. कुठल्याही भेदाभेदावर विश्वास ठेवू नका. प्रामाणिकपणे, स्वावलंबीपणे आणि निर्भयपणे आपलं काम करायचा प्रयत्न करा. घरातल्या कामामध्ये देखील आपला वाटा उचला. शिका. तुम्ही देखील, तुम्हाला खाता सगळ्यांना येतं ना, मग स्वयंपाक का येत नाही आपल्याला? आपल्याला का लाज वाटावी भांडी घासण्याची किंवा कपडे धुण्याची? छोटी छोटी कामं तुम्हाला झेपतील अशी कामं पण ती करायचा प्रयत्न करा. सारखं उद्योगी राहा. आळशासारखा दिवस घालवणं म्हणजे आपल्याला देवाने दिलेलं सोन्याच्या आयुष्याची माती करणं. त्यामुळे आळस करू नका. सारखे उद्योगी राहा. कारण गांधीजी 18-18 तास काम करायचे. आपण याच्यापासून बोध घेतला पाहिजे. गांधीजींबद्दलच्या आणखीन गोष्टी तुम्ही वाचा, तुमच्या शिक्षकांना विचारा, त्यांच्याकडून जाणून घ्या. तुम्ही सगळ्यांनी मला खूप शांतपणे ऐकून घेतलं. खरं तर मला तुमच्याशी गप्पा मारायला अजून खूप आवडलं असतं, परंतु तुमच्या वेळेच्या ज्या मर्यादा आहेत, तुम्ही माझ्याकरता एवढा वेळ दिला त्याबद्दल मी खरंच खरंच तुमचा खूप आभारी आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काय आहे मला माहित नाही, तुम्हाला किती आवडलं हेही मला माहिती नाही, परंतु मी सांगतो त्याच्या बाकी सगळं सोडून द्या, पण एका गोष्टीवर नक्की विचार करा मित्रांनो, की आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करतो का? त्यांच्याशी खोटं बोलत असेल तर खोटं बोलणार नाही ठरवा. आपण व्यसनांना कधीही स्पर्श करणार नाही, कारण व्यसनांना सुरुवातीला आपण ताब्यात घेतो, पुढे व्यसन आपल्याला ताब्यात घेतं. त्यामुळे आपण व्यसनांपासून नेहमी लांब राहू याची काळजी करा. आपल्या आरोग्याची काळजी करा. स्वच्छता राखा. गांधीजी कुठे जायचे तिथे सभेच्या आधी त्यांना जर दिसलं कुठे रस्त्यावरती कुठे काही विष्टाय वगैरे तर ते पानांनी गोळा करून ते स्वच्छ करायचे. तर एवढ्या स्वच्छतेचा त्यांचा आग्रह होता, त्यातला थोडा भाग तरी आपण स्वीकारला पाहिजे. आणि किमान आपली आपली स्वच्छता तरी आपण राखू, आपल्या घराची स्वच्छता राखू, त्यात यथा पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न करू. असं जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने गांधीजींना काही ना काही आदरपूर्वक अभिवादन केलं आणि त्यांचं ऋण फेडायचा प्रयत्न केला, असं जर आपण विचार केला तर मात्र त्याचं चीज झालं असं मी म्हणेल. आजचा हा दिवस 150 वर्ष पूर्ण झाली. ज्या माणसाने आपल्याला चांगलं आयुष्य जगण्याची संधी दिली, सुरक्षितता दिली. तुम्हाला माहिती आहे पूर्वी एक साथ यायची, एक दुष्काळ यायचा, 1.5-2 लाख अन्न वाचून तडफडून मरून जायचे. कल्पना करा अन्न वाचून तडफडून मरणं किती भयानक असेल. आजही कुपोषणाची समस्या काही ठिकाणी असते आणि ही समस्या असताना आज त्याचं प्रमाण इतकं कमी झालं, याचं कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि हे स्वातंत्र्य जे मिळालं
त्या स्वातंत्र्याला मिळवून देणाऱ्यांची आपण जर कदर केली नाही, तर ज्या आईबापांमुळे आपल्याला कपडे मिळाले, पुस्तकं मिळाली, 2 वेळेला जेवणाची शाश्वती मिळाली, कुणाकडून काही त्रास होणार नाही, डोक्यावर छप्पर मिळालं, दुखण्या खुपण्यात कुणी आपली काळजी करणारं मिळालं, त्या आई वडिलांचा राग करण्यासारखं आहे की नाही? आपण जर ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्याविषयी अपकार करत असू, त्यांच्याविषयी वाईट शब्द बोलत असू, तर ती फार मोठी चूक होईल असं मला वाटतं. म्हणून तुमच्याकडे कोणी काही गरळ ओकू द्या त्यांना. जो साप आहे जो तो त्याचं विष ओकणार, तो त्याचं काम करणार, पण आपण तर साप नाही. आपण गरळ ओकता कामा नये, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवता कामा नये. जोपर्यंत खात्री होत नाही, दोन्ही बाजू आपण समजून घेत नाही, तोपर्यंत कधीही कोणाच्या ऐकू सांगण्यावरून कुठल्याही माणसाचा द्वेष करू नका. कारण माणूस ही देवाची सगळ्यात सुंदर निर्मिती आहे. त्याचा द्वेष करणं म्हणजे देवाचा द्वेष करणं. कुठलाही देव त्याच्यामुळे तुमच्यावरती खुश होणार नाही. त्यामुळे देवाच्या नावावर जरी कोणी तुम्हाला असं सांगितलं तरी त्याच्यापासून दूर राहा, एवढीच प्रार्थना मी या प्रसंगी तुम्हाला करतो. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, काही गप्पा मारायच्या असतील, काही विचारायचं असेल, तर मला वाटतं मॅडम मी आता माझं विवेचन मांडणी थांबवेल का? हो सर, हो चालेल सर. हा. थँक्यू सर, खूपच छान सर. अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये तुम्ही मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या मुलांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुमची परवानगी असेल तर चालेल ना बिलकुल सर? बिलकुल विचारू द्या. मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या, प्रश्न उत्तरापेक्षा गप्पा मारायच्या. त्यांना जर चालत असेल, आवडत असेल तर मी बोलेन. हा, विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. एका वेळेला मी आता ज्यांचं नाव घेईल त्याच विद्यार्थ्यांनी स्वतःला अनम्यूट करायचंय आणि प्रश्न विचारायचा. खूप गोंधळ केला तर सरांना तुमच्याशी बोलता येणार नाही व्यवस्थित, त्यांना तुमचा प्रश्न कळणार नाही आणि तुम्हालाही त्यांचं उत्तर. त्यामुळे एका विद्यार्थ्यांनीच अनम्यूट व्हायचंय. ज्याचं मी नाव सांगतेय त्या विद्यार्थ्यांनी अनम्यूट व्हायचंय. ऋतुराज कंकराळे. हो टीचर विचारतो. सर, गांधीजींच्या अंगात अंगी चिकाटी होती म्हणजे काय होते? छान प्रश्न आहे. चिकाटी कशाला म्हणतात? आपण नेहमी जिंकण्याकरताच ऋतुराज खेळतो बोल. का? फार छान प्रश्न विचारला. चिकाटी म्हणजे काय? चिकाटी म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणं, यश येवो अपयश येवो त्याच्या मागे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं, न थकता न कंटाळता काम करत राहणं. आपण बऱ्याच वेळा बघा अभ्यासाला बसतो, थोडस वेळ वाचलं की कंटाळा येतो. आधी आपल्याला खूप उत्साह असतो, नाही आता आपल्याला खूप छान करायचं, खूप अभ्यास करायचा आहे, आणि 15-20 मिनिट झाले की जाऊ द्या थोडं टीव्हीकडे चक्कर मारून. झाली का आपली चिकाटी? संपली का? आहे का आपल्या कामात सातत्य आहे का? एखादा विषय आपण हातात घेतला, त्याच्याकरता काही करायचं ठरवलं, तर निर्धाराने संकट आली तरी, त्रास झाला तरी कंटाळा न येऊ देता ते काम उत्साहाने करत राहणं, प्रामाणिकपणे करत राहणं, याला आपण सोप्या भाषेत चिकाटी म्हणू. तर गांधीजींकडे ही चिकाटी होती. त्यांनी जी जी कामं हातात घेतली, मग ते हरिजनांच्या सेवेचं असेल, चरख्याचं असेल, खादीचं असेल, सविनय कायदेभंगाचा असेल, विदेशीवरच्या बहिष्काराचा असेल, किंवा शाळांमधून शिक्षणाचा प्रसार करण्याचा असेल, या सगळ्या कामांना त्यांनी आयुष्यभर न्याय द्यायचा प्रयत्न केला. 18, 20 तास काम करून न्याय दिलाय. ठीक आहे. आणखी कोणाला काय विचारायचं आहे? सर, तुम्ही माहिती खूप छान सांगितली. धन्यवाद. आवडली ना तुला? हो. आता पुढच्या वेळेस तू काही गोष्टी वाच आणि तुझ्या मित्रांना पण सांग. कोणतं सांगितलं होतं? पुस्तक कोणतं सांगितलं होतं? काय काय म्हटलं तुम्ही? कोणतं पुस्तक कोणतं सांगितलं होतं गांधीजींचं? एक साने गुरुजींचं गोष्टीरूप गांधीजी म्हणून एक खूप छान पुस्तक आहे, ते वाचा. किंवा एक तुमच्या वयाच्या मुलांसाठी गांधीजींच्या लहान मुलांसाठी गोड गोष्टी म्हणून आहे. नेटवरती तुम्ही थोडा सर्च करा. गांधीजींचं जे स्वतःचं साहित्य आहे किंवा गांधीजींविषयी त्यांच्या सहकार्यांनी लिहिलेली काही पुस्तकं आहेत. एक बहुरूप गांधी म्हणून पुस्तक आहे, ते वाचा. तुम्हाला शोधलं तर खूप सापडेल, एवढं प्रचंड साहित्य आहे. गांधीजींच्या लिखाणाचे 45हून अधिक खंड तयार झालेले आहेत, अशी मोठी पुस्तकं झालेली आणि साध्या भाषेत आहे. मुळातून जरी वाचलं तर काही बिघडत नाही. आणि आणखीन एक मी सुचवील, 1 मिनिट, एकच गोष्ट सुचवील.
त्यांचं आत्मचरित्र पण वाचा. मध्ये कोणी बोलू नका बरं. कोणी? हॅलो. हॅलो सर, मी गांधीजींचे पुस्तक वाचले 2. अरे वा, कोणती वाचली? टीचर सर नाव नाही आठवते, पण मी वाचले 2 पुस्तक. अरे खूप आनंदाची गोष्ट आहे. आता पुन्हा आणखीन 2-3 वाचून काढ आणि तुझ्या मित्रांना त्यातलं थोडं 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 सांगत जा. हर्ष देशपांडेनी त्याचा प्रश्न विचारायचा आहे. हर्ष देशपांडे. नमस्ते सर. नमस्कार. नमस्कार. सर, माझं नाव हर्षेकर देशपांडे आहे. मला असा प्रश्न पडला आहे की श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय? श्रम प्रतिष्ठा. आता आपण काय होतं की आपण काही कामांना हलके मानतो. आपल्याकडे सगळ्या लोकांना कोणती कामं करायची, जिथे ज्याला आपण व्हाईट कॉलर कामं म्हणतो, जिथे कपड्याला मळ लागत नाही, अशा प्रकारची कामं करायला आपल्या सगळ्यांना छान वाटतं. याचं कारण का? आपल्याला काही कामांबद्दल तिरस्कार वाटतो. उदाहरणार्थ संडास साफ करणं, हे काम आपल्याला नको, ते नको, त्याच्याऐवजी मी दुसरं काही काम करतो असं म्हणताय. गांधीजींनी बॅरिस्टर झाल्यानंतर बघितलं की हे लोक खरे श्रमाचे काम करतात, कष्टाचे काम करतात, ज्यांच्यामुळे सगळ्यांचं जीवन चांगलं चाललंय, त्या कामांची लोक घृणा करतात, त्या लोकांना स्पर्श करू देत नाही. गांधीजींनी स्वतः भंगीकाम केलं. त्यांच्या बरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, ते अध्यक्ष असलेल्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्यांनी स्वच्छता आधी केली आणि नंतर काम केलं. थोडक्यात कामामध्ये कुठलं काम हलकं किंवा कुठलं काम भारी आहे का? सगळी कामं तेवढीच महत्वाची आहे समाजासाठी. तर त्याच्या गरजेपोटी प्रत्येक कामाला सारखं मोल दिलं पाहिजे. एखादं काम करतो म्हणून त्या हलकं काम म्हणून त्याची कधी हेटाळणी करता कामा नये, किंवा एखाद्या कामाला भारी एखाद्याला हलकं मानता कामा नये. किती मोठा माणूस असला तरी त्याने काही श्रमाचं काम केलं पाहिजे, शारीरिक श्रमाचंही केलं पाहिजे. मी खूप बौद्धिक काम करतो मग मी इकडचा पेला तिकडं करणार नाही, असं असता कामा नये. याला म्हणतात श्रम प्रतिष्ठा. स्वानंदी राऊळनी तिचा प्रश्न Thank you, sir. विचारायचा आहे. स्वानंदी राऊळ. टीचर विचारते. सर, मी स्वानंदी. मला असं विचारायचं आहे, महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे महत्व कसे सांगितले? स्वच्छतेचं महत्व त्यांनी एकदा नाही 100दा 1000दा सांगितलं. जिथे जायचे तिथं सांगायचे की लोक तुम्हाला का जवळ करत नाही. आता समजा तो एखादा मुलगा तुमच्यामध्ये खूप गबाळा आला, काय चिखलाने माखलेला वगैरे असला, आणि तो त्याच्या मित्राच्या बेंचवर बसायला लागला, तुम्ही त्याला काय म्हणता? इथे नक बसू, जा जा. तुम्हाला बरोबरीने चांगलं वागवायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? ती पात्रता मिळवली पाहिजे. ती पात्रता म्हणजे किमान स्वच्छता. तुम्ही फार अगदीच काहीतरी भारी कपड्यांमध्ये आलं पाहिजे असं नाही, पण तुमचे कपडे स्वच्छ असले पाहिजे की नाही, टापटीप असलं पाहिजे की नाही, आपली नखं काढलेली असली पाहिजे की नाही, आंघोळ वगैरे व्यवस्थित केलेली असली पाहिजे, केस विंचरलेले पाहिजे की नाही. तर गांधीजींनी खेड्यापाड्यांमधून किंवा ठिकठिकाणी लोक बाजूला कचरा टाकणार, आपल्या अंगणातला उचलून दुसऱ्याच्या अंगणात टाकणार, गटार वाहते कोणी बघणार नाही, त्याच घाणीत बसणार. असं असेल तर काय होणार? तसं होऊ नये म्हणून मग सगळ्यांनी त्या कामाला महत्व दिलं पाहिजे आणि सगळ्यांनी स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आपण बघतो कोविडची रुग्णता झाली. मॅडम एक 5 मिनिटात फोन करतो, 5-10 मिनिटात फोन करतो, 5-10 मिनिटात फोन करतो, 5-10 मिनिटात फोन. तर सगळ्यांनी ती जी स्वच्छता बाळगली नसते तर बघा प्लेगच्या साथ पसरते का, डास का होतात, आपण स्वच्छता बाळगत नाही. तर स्वच्छता हे सगळ्यांनी जर मंत्र बनवला तर देशापुढच्या अर्धे आयुष्य म्हणजे जे खराब होतात, अनेकांचे अपमृत्यू होतात, ते वाचतात. आणि म्हणून स्वच्छता महत्वाची आहे. हा, ओंकार घरटे इच्छुक आहे. समीक्षा शिरोडे. समीक्षा. समीक्षा विचार. समीक्षा, तुझा आवाज येतोय? मी समीक्षा शिरोडे. मला प्रश्न पडलाय, सर सर्व धर्म समभाव म्हणजे काय? आता काय असतं, एखाद्याला विचारलं कोण सगळ्यात छान दिसतं, माझं पहिलं उत्तर काय राहील? मी सगळ्यात छान दिसतो. जसं सध्या आपण एखाद्याला विचारलं कोणता धर्म सगळ्यात छान आहे, तर जो हिंदू आहे तो काय म्हणेल? हिंदू छान आहे. मुस्लिम आहे तो म्हणेल मुस्लिम छान आहे.
आणि प्रत्येकाला असं स्वतःच छान वाटेल, हरकत नाही ना, वाटू द्या. पण म्हणून दुसऱ्याचा हलका आहे का? तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही हुशार आहात, म्हणजे दुसरा मूर्ख आहे का, असा अर्थ होतो का? नाही होत. तसंच सगळ्या धर्मांना बरोबरीने वागवणं, सगळ्यांविषयी आदराची भावना ठेवणं आणि आपल्याला त्याच्या धर्माच्या आचरणाला अडथळा न होता आपल्याला जे आचरण करायचं ते करायचं, आपल्या धर्माचं आचरण करायचं, याला सगळ्यांविषयी सारखेपणाची भावना ठेवणं, कोणाला हलकं भारी न समजणं, कोणाकडे तुच्छतेने न बघणं, याला म्हणतात सर्व धर्म समभाव. सिद्धेश कापसे, तुझा आवाज म्यूट करायचा आहे. तुझ्या घरातनं आवाज येतोय बाळा. तू बोलल्यानंतर तुझा माईक बंद केला नाहीयेस, तो बंद कर. ओंकार इच्छुक आहे का घरटे तुम्ही हा, काही बोलायला? ओंकार विचार तुझा प्रश्न. ओंकार घरटे नंतर विश्व महाजन विचारे ना. ओंकार विचार. सर सत्याग्रह म्हणजे काय? सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह, खरेपणाचा आग्रह. आता तुम्हाला अनेक वेळा काय होतं की माझी गोष्ट बरोबर आहे म्हणून ते बरोबर खरं सिद्ध करण्याकरता मी काही मार्ग वापरावे का, त्या समोरच्याला काही इजा करावी का? नाही. तर माझं म्हणणं सत्य आहे आणि म्हणून तुला ते पटलं पाहिजे याच्यासाठी मी आग्रह धरेन, पण मी हिंसा करणार नाही. पण मी ठामपणे मांडेल. मी तुझं म्हणणं चुकीचं आहे तरी मान्य करून टाकायचं का? नाही. मी माझं म्हणणं ठामपणे मांडेल, योग्य रीतीने मांडेल, पण मी तुला कुठलाही त्रास न देता मी ते सत्याचा आग्रह करत राहील, याला म्हणतात सत्याग्रह. सत्याग्रहाचं शस्त्र सगळ्या नेत्यांनी वापरलेलं, सगळ्या नेत्यांनी. गांधीजींनी एखाद्या निर्बल माणसाला, समजा एक तुम्हाला मी सोपं उदाहरण देतो, तुम्हाला रस्त्यात कोणीतरी एकदम मारायला आलं आणि तू असंच केलेलं आहे असं सांगितलं, तुम्ही निर्बल आहात त्याच्या पुढे, तुम्ही त्याला काही फार प्रतिकार करू शकत नाही. पण समजा तुम्हाला त्या प्रसंगी एखाद्याने तसं दडपण आणलं की नाही कबूल कर तू हे केलेलं आहे म्हणून, तू म्हटले नाही मी हे केलेलं नाही, तुम्ही काय करताय, सत्याचा आग्रह करताय. तुम्ही त्याच्याशी मारामारी प्रतिकार करण्याच्या परिस्थितीत आहात का? नाही. पण तरी सुद्धा दुर्बल माणसाकरता ताकद काय आहे की नाही याचं खरं आहे, तर लोक त्याच्या बाजूने उभे राहतात, नाही हा म्हणतो ते बरोबर आहे, आणि आपोआप ताकद तयार होते. तर सत्यामध्ये ताकद आहे आणि त्याचा आग्रह आपण सोडता कामा नये, त्याला म्हणतात सत्याग्रह. समर्थाने माईक मध्ये सुरू करायचा नाहीये बाळा. मग सरांनी दिलेलं उत्तर समजणार मी आपल्याला. विश्व महाजन, तुझा प्रश्न विचार. विश्व विचार बाळा. विश्व बोल. विश्व महाजन बोल. विश्व तुझा आवाज नाही येत आहे. सर येतोय आता, बोल. हो येतोय बोल. टीचर मी राज बोलते. तर विश्व- तुम्ही सांगितलेली खूप ऐका, एका वेळेला तुम्ही दोघं बोलताय ना म्हणून कोणाचाच आवाज कळत नाहीये. आपण एका वेळेला एकाने बोललं तर आवाज येईल. आधी विश्वला बोलू देत राज, मग तू बोल. हा, विश्व बोल. तुझा नाही आवाज येते विश्व आम्हाला. तू रेंज आहे का तुझ्याकडे? आवाज नाही येत आहे. आवाज नाही येते विश्व तुझ्याकडनं. मी तुला पुन्हा एकदा विचारेल. अथर्व शेटे, तोपर्यंत तुझा प्रश्न विचार. विश्व मी तुला परत विचारते. हा, अथर्व शेटे. हॅलो टीचर, आवाज येतोय? येतोय बोल. सर मला एक असा प्रश्न पडलाय की अहिंसा तत्व म्हणजे काय? मगाशी जसं आपण बोललो ना अथर्व, की हिंसा म्हणजे काय, तर कुणाला तरी दुखावणं, कुणाला तरी इजा करणं. तर दुखावणं दोन प्रकारचं, एक शारीरिक इजा असू शकते आणि एक मानसिक इजा. तुम्ही एखाद्या मित्राला अचानक वाईट शब्द बोलून गेले, काहीतरी त्याला शिवीगाळ केली, त्याला वाईट वाटलं, तुम्ही काय केलं, हिंसा केली. तुम्ही एखाद्याने तुमच्याकरता काही चांगलं काम केलं आणि तुम्ही त्याला काही चांगलं न बोलता उलट काहीतरी दुरुत्तर केली, म्हणजे आईने छान भाजी केली तुमच्यासाठी 2 तास खपून, याला हे आवडतं म्हणून केलं, आणि त्याच्यात थोडं मीठ कमी पडलं म्हणून तुम्ही ते ताट दूर भिरकावून दिलं किंवा काहीतरी उलट सुलट बोलले, तुम्ही काय केली, हिंसा केली, तुम्ही कोणाला तरी दुखावलं. आपल्याला देवाने दुखावण्याकरता जन्म दिलाय का लोकांना आनंद देण्याकरता दिलाय? फुल कशाकरता जन्म घेतं,
सगळ्यांना चांगला वास देण्याकरता देतं. त्याला माहिती आहे काही काळानंतर काय होणार आहे, पण तरी देखील आहे तोपर्यंत ते काय प्रयत्न करतं, काही चांगलं द्यायचा प्रयत्न करतो. तसं जो अहिंसा मानणं म्हणजे जगातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करणं, जे जे चांगलं करता येईल कोणाला न दुखावणं, बिगर कामाचं शारीरिक किंवा मानसिकरित्या कोणाला न दुखावणं, इजा न करणं म्हणजे अहिंसा. अगदी साधं सोपं आहे. लक्षात आलं कसं आहे ते? आलं का लक्षात अथर्व? हो. मंथन चौधरी, तुझा प्रश्न विचार. अनम्यूट कर स्वतःला आणि प्रश्न विचार. सर, मंथन. स्वावलंबन म्हणजे काय? काय काय? स्वावलंबन म्हणजे काय? स्वावलंबन. आता आपण छोटे छोटे कामं, आपण सगळ्या वस्तू खूप वापरतो दिवसभरात, आपल्याला खूप वस्तू लागतात, कपडे लागतात, अन्न लागतं, सगळं एकटं आपण बनवतो का रे? आपण अनेकांवर अवलंबून असतो, बरोबर की नाही? आता आपल्याला लागणारं धान्य बनवणारा शेतकरी आहे, त्याच्यावरती आपण अवलंबून आहे. भाजीपाला कुठून येतो, आपले चप्पल बूट कोण शिवून देतं, वेगवेगळ्या लोकांवरती आपण एकमेकांवर अवलंबून असतो. याला म्हणतात परस्पर अवलंबून असणं, बरोबर? हे वाईट नाही. कामाची विभागणी केली, एकाला एक गोष्ट येते म्हणून आपण एकमेकांवर अवलंबून असतो. पण मी आयतोबा सारखं बसायचं, माझं दप्तर दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून द्यायचं, त्याला ओझं द्यायचं, हे तिन्ही दप्तर तू घेऊन मी मोकळं चालायचं, हे काय झालं? परावलंबन झालं. स्वावलंबन म्हणजे काय? आपली कामं आपण शक्यतो स्वतः करावं. जिथे नाईलाज असेल तिथे मदत घ्यावी, परंतु सारखं सारखं आपण आयतोबा सारखं राहू नये. आपली स्वतःची कामं स्वतः करावी, असं याला म्हणतात स्वावलंबन. आणि हे स्वावलंबन ही प्रत्येकाने अवलंबलं पाहिजे. मला धन्यवाद माहितीये सर्व विद्यार्थ्यांना, सरांना खूप प्रश्न विचारायचे, खूप बोलायचंय, पण आता आपल्याकडे फक्त 8च मिनिट राहिलेले आहेत, तर आपण अजून 1 ते 2च प्रश्न घेऊ शकतो. तुम्ही तुमचा प्रश्न जो आहे तो चॅट बॉक्स मध्ये तुम्ही पाठवू शकता. मी सरांना विचारेल, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे. ओम पाटीलने त्याचा प्रश्न विचारायचा आहे. ओम पाटील, अजून आपण 1-2 प्रश्न घेऊया. नमस्कार सर, नमस्कार. नमस्कार सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. महात्मा गांधींची लेखनाची भाषा कोणती व त्यांना माहित असलेल्या भाषा कोणत्या? अतिशय सुंदर प्रश्न दिला. आता याच्यामध्ये गांधीजी मूळचे गुजरातचे होते, त्यांची भाषा होती गुजराती, बरोबर? गुजरातमध्ये हिंदी पण चालायची. त्यांचे वडील दिवाण होते, मोठ्या पदावरती होते पोरबंदर संस्थांमध्ये, तर ते हिंदी पण बोलू शकायचे. इंग्रजीचं त्यांचं जरा सुरुवातीला कच्चं होतं, पण नंतर लंडनमध्ये जाताना त्यांनी तिथले शिष्टाचार भाषा शिकली. त्याच्यानंतर ते आफ्रिकेत गेले. आफ्रिकेमध्ये जेव्हा सत्याग्रह त्यांनी केला, तिथल्या जे होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला, त्यावेळेस तिथे सगळ्या देशभरातले लोक होते. अनेक तामिळ लोक होते, त्यांची परिस्थिती अतिशय खराब होती, तर त्यांचं वेदना मांडणारं कोणीच नव्हतं. तर गांधीजींनी तामिळ भाषा शिकली. त्याच्यानंतर ते ज्यावेळेस मुंबई इलाका होता, त्यावेळेस गुजरात महाराष्ट्र एकत्र जे आहे होता, त्याला मुंबई इलाका म्हणायचे. तर ते म्हणायचे की मी ज्या प्रांतात राहतो त्याची भाषा मला आलीच पाहिजे, मी शिकलं पाहिजे, मला ते येत नाही असं उपयोगी नाही. मग त्यांनी मराठी शिकली, बरोबर? अशा अनेक भाषा त्यांनी शिकल्या, पण त्यांचं लिखाण जे आहे ते 3 मुख्य भाषांमधून आहे: हिंदी, गुजराती, इंग्लिश. काही वेळा प्रासंगिकरित्या त्यांनी इतर भाषात लिखाण केलेलं आहे, पण लिखाणाची त्यांची भाषा ही 3 मुख्य होत्या: हिंदी, गुजराती आणि इंग्लिश. बाकी ठिकाणी भाषा बोलण्यासाठी वगैरे त्यांनी इतर भाषा वापरल्या, पण त्याच्यातलं लिखाण अतिशय थोडं आहे, फार मोठ्या प्रमाणात नाही. आपण एक भाषा शिकली पाहिजे, दुसरी कोणती तरी आपल्या भाषेव्यतिरिक्त एक भाषा शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजी आता जगभरची म्हणून शिकायची, हिंदी देशाची भाषा म्हणून शिकायची, आणि एक दुसरी कोणती तरी भाषा दक्षिणेकडची कानडी, तेलुगू, तामिळी किंवा बंगाली, किंवा आणखी पंजाबी, कुठली तरी एखादी भाषा आपल्याकडे आली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आपले एक माजी पंतप्रधान नरसिंहराव, त्यांना 22 भाषा यायच्या. आपल्याला 2-3 यायला काय हरकत आहे? करूया प्रयत्न थोडा थोडा. कमीत कमी काम चलाव बोलता येईल एवढं तर शिकावं की नाही? करा प्रयत्न. मित्र एक बनवा, त्याच्याबरोबर बोला, म्हणजे कमीत कमी बोलायला येईल. एखादा कानडी मित्र असेल तर त्याच्याशी 10 वाक्य कानडीत बोलून शिका त्याच्याकडून, की याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. आणखी कोणाला काय विचारायचं होतं? सर, समतेची वागणूक म्हणजे काय?
समतेची वागणूक. समता म्हणजे काय? सारखेपणा. सगळं सम, तू आणि मी काही भेद न, सारखंच आहे. म्हणजे आता मला सांगा, एखादा हिंदू मुलगा आहे आणि एखादा मुस्लिम मुलगा आहे, तर हिंदू मुलाला अपमान केल्यावर वाईट वाटतं, तर मुस्लिमाला काय कौतुक वाटतं का? नाही. नाही, त्यालाही तसंच वाटणार, त्यालाही वेदना वाटणार. एखाद्याच्या घरच्या जवळच्या माणसाचं काही दुखणं खुपणं झालं तर त्याला वाईट वाटतं, तसं त्या माणसाला वाटत नाही का? तर माणसाच्या सगळ्या मूळ भावभावना या सारख्या आहेत. त्याला वाटणारा आनंद, दुःखाच्या गोष्टी सारख्या आहेत. ती भाषा जगभर सारखी आहे. म्हणजे असं नाही होत का युरोप मधला मुलगा रडला तर त्याच्या डोळ्यातून पाणी येण्याऐवजी तो हसत राहतो, असं नाही. त्यामुळे माणसाच्या मूळ भावभावना या सगळीकडे सारख्या असतात आणि म्हणून त्याला सगळीकडे सारखेपणाने वागवलं पाहिजे. कुठली एखादी भाषा बोलतो म्हणून, कातडीचा रंग कसा आहे म्हणून, तो शेंडी ठेवतो हा ठेवत नाही म्हणून, तो असे कपडे घालतो तो घालत नाही म्हणून असा भेदभाव करता कामा. कुठल्याही धर्माचं, तो कुठल्याही देवाची पूजा करत असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, तरी त्याच्याविषयी तेवढ्याच प्रेमाने वागलं पाहिजे, माणूस म्हणून वागलं पाहिजे. सगळ्यात सोपं म्हणजे लोकांनी आपल्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं ना, तसं आपण इतरांशी वागलं, याला म्हणायचं समभाव. थँक्यू सर तुम्ही सांगितल्याबद्दल. धन्यवाद उर्वी. बघा, उद्या 2 ऑक्टोबर या रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या भारत मातेच्या 2 सुपुत्रांची जयंती असते, बरोबर आहे की नाही? पण आता आपण दरवर्षी आपल्याला सुट्टी असते, आपण शाळेत येत असतो आणि शाळेत आल्यानंतर आपण महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करत असतो, छोटे छोटे कार्यक्रम घेत असतो. परंतु आता कोरोनामुळे तुमची शाळा ऑनलाईन आहे, तरीही आपण तितक्याच उत्साहात ऑनलाईन कार्यक्रम साजरा केला. आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, अविनाश राधाकिशन भुतडा सरांनी अतिशय सुंदर माहिती सांगितली. सरांनी आपल्या आयुष्यातील म्हणजे छोटे छोटे प्रसंग महात्मा गांधींचे असतील किंवा तुम्हाला समजतील इतक्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं. बघा, आता स्वावलंबन म्हणजे काय असतं, प्रामाणिकपणा, चिकित्सक वृत्ती किंवा उद्योजक वृत्ती असेल, किंवा आपण इतरांना मदत केली पाहिजे, सर्व धर्म समभाव, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्हाला अशा सगळे मोठे मोठे त्यांनी प्रसंग महात्मा गांधींच्या जीवनातले सांगितले. छोटे मोठे सर्व प्रसंग सांगितले आणि तुम्हाला समजतील इतक्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितली. आणि आपल्या छोट्या छोट्या बालदोस्तांनी अनेक प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये चिकाटी म्हणजे काय, श्रम प्रतिष्ठा म्हणजे काय, सर्व धर्म समभाव म्हणजे काय, सत्याचा मार्ग, अहिंसा तत्व, स्वावलंबन, अशा अनेक प्रश्न आपल्या ह्या बालदोस्तांनी सरांना विचारले आणि सरांनीही अतिशय सोप्या सुंदर शब्दात मुलांना माहिती सांगितली. बघा, या कार्यक्रमासाठी सरांनी त्यांचा बहुमूल्य वेळ काढून आपल्याला माहिती सांगितली. अविनाश राधाकिशन भुतडा सर, तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर, त्यापैकी दिलीप गडाख सर, गौतम भटेवरा सर, तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मानसी पापडबाई, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मी या सर्वांचे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यामुळे आभार मानते आणि आपला आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. मी धन्यवाद. पण शंकरांचे आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी अतिशय शांतपणे आणि प्रेमाने मला ऐकून घेतलं. मला इतके नवीन 70 मित्र मिळाले. धन्यवाद मित्रांनो. शक्य झाल्यास पुन्हा भेटू. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद माहिती सांगितली. धन्यवाद सर. मलाही छान वाटलं. खूप जागरूक विद्यार्थी आहेत, अनेक छान प्रश्न विचारता, कुतूहल आहे तुमच्याकडे. खूप छान वाटलं. हॅलो हॅलो सर. हो, तर प्रत्येक नोटवर गांधीजी चित्र काय प्रत्येक नोटीवर गांधीजींचे चित्र असतं. काय म्हटलं? हॅलो.
विद्यार्थ्यांनी 2 मिनिट शांत बसा. बाईंना एक प्रश्न विचारायचा आहे सरांना. बोला बाई. सर मुलांचाच प्रश्न ऍक्च्युली तो मलाही आहेच. म्हणजे तो नोटेवर गांधीजींचं चित्र असतं तर मुलांना असं विचारायचंय की प्रत्येक नोटेवर गांधीजींचं चित्र का असतं. सर हॅलो सर. म्यूट आहात सर तुम्ही. आपल्या देशाची निर्मिती जी झाली, आपला देश